अहो, हिरवी मिरची पाहून घाबरलात? घाबरायचं काय, शेंगदाण्याची चटणी दाखवते आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने. शेंगदाणे असे तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे. छान असे कुरकुरीत झाले की त्याला काढून घ्यायचं आणि लसूणही व्यवस्थित तळून घ्यायचा. लसूण छान असा फुलला की त्यालासुद्धा काढून घ्यायचं. शेंगदाणे आणि आपले लसूण छान असा इथे तळून झालेला आहे. तर मिरच्या तळून घेऊया. मिरच्याही 1-5 मिनटं तळून घ्यायच्या. छान असा तडतडल्या की मिरच्या काढून घ्यायच्या. ही चटणी नक्की ट्राय करून पहा. आवडली तर मला सांगायला विसरू नका. तर छान अशी तळून झालेली आहे मिरची. याला काढून घेऊया. खलबत्ता घ्यायचा आणि खलबत्त्यामध्ये हे सर्व मिश्रण मिक्स करायचं. यात थोडंसं मीठ घालायचं आणि याला खलबत्त्यामध्ये टेचून घ्यायचं. छान अशी आपली झटपट शेंगदाण्याची मिरची अगदी वेगळ्या पद्धतीने बनवून रेडी झाली. तर चला काढून घेऊया एका डिशमध्ये. तर ही चटणी तुम्हाला कशी वाटली सांगायला विसरू नका. चला तर भेटूया.